शिवसेनेत झालंय मोठं इनकमिंग। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते भाजपाच्या आणि शिंदे गटाच्या या दोन बड्या नेत्यांचा जाहीर प्रवेश आज मातोश्रीवर होणार आहे। त्यामध्ये त्यांच्यासोबत अनेक विभागातील विभाग अध्यक्ष आणि पदाधिकारी सुद्धा सामील होणार आहेत। नेमके ते कोणते बडे पदाधिकारी भाजप शिंदेला सोडचिठ्ठी देणार आहेत ते आपण सविस्तर बघण्या अगोदर आपण बातमीपत्रासह या महत्त्वाच्या सुरुवात करूया। उद्धव ठाकरे यांनी सांगितलं की पक्ष फोडण्यासाठी भाजपाने ईडी आणि पोलिसांचा वापर केला। पूर्वीच्या काँग्रेसच्या राजवटीत जे काही त्यांनी केलं नाही ते भाजपाने हुकुमशाहीचं राजकारण केल्याचं ठाकरे यांनी सांगितलं। आदित्य ठाकरे यांचा सरकारवर हल्लाबोल। हिंदी ही बिहारच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच सक्ती केली आहे। माय मराठीचा अपमान शिवसेना कदापि खपवून घेणार नाही असंही त्यांनी सांगितलं व भाजपावर टीका केली। मिंदेंच्या सत्ताकाळात कंत्राटदारांच्या तिजोऱ्या भरल्या। बदलापुरात 8 लाखांचे घर 17 लाखांवर। मोदींच्या घरकुल योजनेत 450 कोटींचा मोठा घोटाळा। 225 कोटींचा ठेका 434 वर गेला। महाराष्ट्रातील विकास कामे ठप्प होणार। बिले थकली आधी पैसे द्या नाहीतर कामे बंद करू। ठेकेदार महासंघाचा ठाण्यातील पैसे नाही दिले तर न्यायालयाचे दरवाजे ठोठवण्याचा इशारा। छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याची भाषा नष्ट करण्याचा भाजपाचा डाव। काँग्रेसची भाजपा शिंदे गट आणि अजित पवार यांच्यावर जहरी टीका। तर हिंदीकरणाच्या सक्तीला काँग्रेस महाविकास आघाडीचा हा विरोध कायम राहणार। भारतीय कामगार सेनेचा आज 57वी वार्षिक सर्वसाधारण सभा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते दादर येथे पार पडणार आहे। यावेळी त्यांचं भाषण ऐकण्यास सगळेच आतुर झालेले आहे। पाहण्यासाठी कुर्ल्यात शिवसेनेची पालिका कार्यालयावर धडक। विभाग क्रमांक 6च्या वतीने बालाजी सांगळे तसेच सोमनाथ सांगळे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघाला। बोळींमधील 1700 घरांची एक गट्टा विक्री। म्हाडाच्या डोक्यावरील भार झाला कमी तर या सर्व घर विक्रेत्यांना आलिशान सुविधा मिळणार असं म्हाडाने स्पष्ट केलेलं आहे। त्यानंतर पुढील महत्त्वाची बातमी। अध्यक्षपदासाठी भाजपा नेतृत्व विचारणार। मुख्यमंत्री प्रदेशाध्यक्षांची पसंती। नव्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीसाठी हालचालींना वेग। तर अध्यक्षपदाची निवडणूक येत्या 2 दिवसात होण्याची शक्यता। त्यामध्ये नितीन गडकरी महाराष्ट्रातून तर इतर ठिकाणून 5 ते 6 नावे समोर आल्याची चर्चा आहे। अदानीनंतर महाराष्ट्रात मेगा इन्फ्रा लाडकी। भाजपला सर्वाधिक देणग्या देणाऱ्या हैदराबादच्या मेगा इन्फ्रास्ट्रक्चरवर जलविद्युत प्रकल्पाची खैरात। संभाजीनगरमध्ये उभारणार 200 मेगावॅटचा प्रकल्प। आंध्र प्रदेशच्या माजी मुख्यमंत्र्यांवर ईडीची कारवाई। जगन रेड्डी यांचे 27.5 कोटींचे शेअर्स जप्त। तर भाजपाने हा ईडीचा खेळ आता महाराष्ट्रानंतर आंध्र प्रदेशात नेल्याची चर्चा। हुतात्मा अनंत कान्हेरे यांच्या गावात स्मारक केव्हा? निवासस्थानाच्या जागी पडकीच इमारत। शासनाने स्मारक उभारणीसाठी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज। तर कर्तृत्वाला साजेचे स्मारक व्हावे कान्हेरे यांची मागणी। हंडाभर पाण्यासाठी ठाण्यातील आदिवासींची फरफट। ट्रिपल इंजिन सरकार हे पहा टंचाईचे भयान वास्तव। मुरबाडमध्ये ताणलेल्या हरणाचा विहिरीत पडून मृत्यू। तर जनतेने आता काय करावे हा मोठा प्रश्न। फॉल्टी पीस देऊन दुकानदाराने केली होती फसवणूक। शिवसेनेच्या दणक्याने एसीचे पैसे परत मिळाले। ग्राहकाकडून पैसे उकळून त्यांना फॉल्टी पीसची विक्री करणाऱ्या दुकानदाराला शिवसेना पक्षाने दणका देऊन ग्राहकाला त्याचे पैसे परत मिळवून दिल्याने ग्राहकाने शिवसेनेचे आभार मानले। हिंदू राष्ट्र लादण्याचा भाजपाचा अजेंडा। काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा भाजपावर आरोप। तर आम्ही हिंदू आहोत हिंदी नाही असंही त्यांनी सांगितलं। हिंदीकरणाला सक्तीचा विरोधही केला। लोकप्रतिनिधी सरकार आणि यंत्रणेचे सालटे काढणारा रणजित कासले बडतर्फ। गेल्या काही दिवसापासून राजकारण्यापासून ते पोलीस दलांपर्यंत अनेकांवर आरोप केलेले चर्चेत असलेले PSI रणजित कासले यांना अखेर बडतर्फ केलेले आहे। अजित पवारांचा राज ठाकरेंना टोला। काहींना काही कामधंदे नाहीत म्हणून भाषाकरणाचा वाद करतात। अजित पवार यांनी राज ठाकरेंना डिवचलं तर संदीप देशपांडे यांनी अजित पवार यांवर टीका केली।
कर्जमाफीबाबत वरिष्ठांशी चर्चा करणार कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचे आश्वासन, तर योजनांमध्ये सुधारणा करण्याबाबत निर्णय होणार। काही दिवसांपूर्वी माणिकराव कोकाटे यांनी कर्जमाफी होणार नाही तसेच अजितदादा पवार यांनी सुद्धा सांगितले होते, त्यामुळे शेतकऱ्यांचा रोष घेतला होता। सरकारला निवडणूक जाहीरनाम्यातील आश्वासनांचा विसर पडलाय का? मागेल त्यालाच कर्जमुक्तीचा लाभ मिळणार, तीव्र लढा उभारण्याचा शेतकऱ्यांचा निर्धार। तर शेतकऱ्यांची फसवणुकी सरकारने केली, विधानसभेत दिलेल्या आश्वासनाचा काय झालं असंही त्यांनी सांगितलं। मराठी शाळा संपवण्याचा सरकारचा घाट, हर्षवर्धन सपकाळ यांची भाजपावर टीका, तर प्रादेशिक भाषेचा सन्मान राखला पाहिजे, हिंदी ही इतर राज्यात जशी आहे तशी महाराष्ट्रात नको, मराठी इतर राज्यात सक्तीची करणार का? यावर्षी देशात सरासरीपेक्षा अधिक पाऊस होण्याची शक्यता, भारतीय हवामान विभागाचा अंदाज शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा ठरणार। तर जूनच्या पहिल्या आठवड्यापासूनच पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे। महाराष्ट्रात सुद्धा चांगल्या पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे। कृषी विभागातील बहुतेक बदल्या आता मंत्रीमुक्त, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी आपल्या विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्याचे विकेंद्रीकरण केले आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याआधी विकेंद्रीकरणाचा विरोध करून आता मोठ्या आणि स्थानिक पातळीवर बदल्या ह्या मुख्यमंत्री आणि मोठ्या अधिकाऱ्यांच्याच हातातून होणार आहे, त्यामुळे हा राष्ट्रवादीला मोठा धक्का आहे। सोयाबीन खरेदीचा MP पॅटर्न, 24 तासात हातात पैसे येणार, अभ्यास करण्यासाठी समिती स्थापन, 15 मे पर्यंत अहवाल सादर करणार। तर आतापर्यंत शेतकऱ्यांना जो सोयाबीन खरेदी नंतर काही दिवसांनी पैसे मिळत होते ते 24 तासात येण्याची शक्यता। अवकाळीचे संकट दूर, हवामान खात्याकडून उष्णतेच्या लाटेचा इशारा, आता राज्यावरील अवकाळीचे ढग दूर गेल्याचे चित्र असून अवकाळीचे संकट मात्र आहे। अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी चिंतेच्या वातावरणात आहे। पीक विम्याची भरपाई 3175 कोटी रुपयांवर, शेतकऱ्यांच्या खात्यात 1473 कोटी रुपये जमा, शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात 3175 कोटी रुपयांचा पीक विमा मिळणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे। खानदेशात पपई रोपांचा पुरवठा अधिक, दरात मात्र घसरण, खानदेशात पपई रोपांचा पुरवठा सध्या अपेक्षेपेक्षा अधिक आहे। नोव्हेंबर ते जानेवारी या कालावधीत आगाप पपई लागवड झाली होती। 2 दिवसाच्या तेजीनंतर पडलेल्या सोयाबीन दरात दिवसागणिक वाढ, लातूरात सोयाबीनला 4111 ते 4711 रुपये दर, हमीभाव केंद्र सुरू झाली आणि बंदही झाली तरी बाजारात सोयाबीनचे भाव 4 ते 4.5 पर्यंत स्थिर आहेत। तर शेतकरी बांधवांनो, ह्या होत्या आजच्या राजकीय आणि शेतीविषयी महत्त्वाच्या बातम्या। अशाच बातम्यांसाठी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओ नक्की लाईक करा। धन्यवाद। जय जवान, जय किसान, जय हिंद, जय महाराष्ट्र।